हे बघा गाईज, हे फुल तयारीमध्ये लागलेले आहेत मोना, दीपा आणि प्रिया. आज व्हिडिओ कोण काढणार आहे मग गाईज, है ना? काम पण केलं पाहिजे ना थोडं. आमच्याकडे ते स्टिक नाहीये ना. ती कधीच काम करत नाही. अच्छा अच्छा. ओ पाणी पण हातात द्यावं लागतं. अच्छा अच्छा. बघा हे सगळे मस्त आपला टेस्टी जेवण मिळणार आहे. आणि सोनाली यायची बाकी आहे. सोनाली येतीये. सोनाली येते हो घोड्यावर. हो. सांग काय काय मसाला लावलाय. हा 1 किलो बांगडा आहे. तर याच्यात आपण घरचा मसाला, घरचे मसाले ऍड केलेले आहेत. याच्यामध्ये आपण घेतला घरचा मसाला प्लस हळद, धने पावडर, थोडी जिरे पावडर, हा, आणि हे लिंबू पिळला आहे त्याच्यामध्ये, आणि ते मॅग्नेशियम करून ठेवलेलं आहे. काय मोनी कोकम सरबत नाही भेटलं. जाऊ दे. हा ठीक आहे, टोमॅटो घेऊन ये. अगं बांगड्याचं भात घालती, बांगड्या तळती. तिला ती याची आमचं हेच ठरलंय करायची रेसिपी. तिला चटणी खायची, सुकटची भाकरी बरोबर खायची. तिला खाल्ली नाही खूप दिवस. काय सुकटची चटणी काय थेर बाय बघा हे बांगड्या संग खाके, काय बोलतात बघा हे. बांगड्यांबरोबर खाके भाकर. बांगड्यांबरोबर मग बघा हे काय बोलतात ते. सुकटची भाजी मला खायची आहे गाईस, पण हे बोलतात ते सुकटची भाजी कशाला, बसून नाही तिकडं पण बांगडा सोबत खा. जेव 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 म्हणलं नाही मला भूक नाही, मी आता जेव. काय बोलता, तर पाय सुकटची भाजी काय करायची का नाही? चटणी. हा ते चटणी, सुकटची चटणी. तुला खायची तर कर ना. हा ठीक आहे. अगं पुढे कुठे? बाय, पुढे कुठे? शाळेत गेले ते. गाईज मस्त असे बांगडा तळायला टाकले आहेत. आणि इथं दीपा भाकरी चालू आहे, भाकरी चालू आहे इथं. आज खूप टेस्टी जेवण मिळणार आहे. मस्त. किती वाजता मिळतं ते बघा. आणि शेवटची भाकर रो करणार आहे. हो हो, जेवण पण ना किती वाजता भेटणार आहे आता ते काय ते नाही बाबा. मी सुकट साफ करून घेतीये. कारण त्याच्यामध्ये पण अशी छोटी छोटी रेती असते ना, खडे असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे ती साफ करावी लागते, चाळून घ्यावी लागते. मग आता सुकटची चटणी करायची आहे ना, त्याच्यासाठी पहिलं हे सगळं करून घेतलं पाहिजे, चाळून वगैरे, त्यातले खडे वगैरे सर्व व्यवस्थित ती साफ केली पाहिजे. किती छान आहे बघा गाईस सुकट, एकदम मस्त. हा, रोणी आणली ना सुकट, त्यामुळे ती छान आहे. बिचारी एवढे सकाळी उठून गाडीवर गेली, खूप मेहनत केली रे बाबा ते. हे बघा दीपा एकीकडे भाकर टाकली आहे, रोहिणीने खूप एकीकडे महत्त्वाचं काम केलंय, बोंबील आणून. आणि ते पण सुंदर मिळाले तिला बोंबील, छान आणले तिने. फर्स्ट टाइम आणले असतील रोहिणीने. एकीकडे भाकर, एकीकडे बांगडा. मस्त. दीपा का कमाल और ये धमाल. हे बाजूला माझ्या ह्याच्यावर वाप. ही मोना ऑनियन चिरतीये खूप फटाफट. फटाफट चालू आहे मोनाचं काम. का घेतलं मी म्हणलं जास्त. कसं काम चालू आहे ह्यांचं फटाफट. हे मोने, हे चिरलंय का ग टोमॅटो? टमाटर आणायला लागेल. आम्ही आलोय दीपाच्या घरी आलोय आम्ही. तिची वाट कुठे बघत बसली तू आता? हो दीपाच्या घरी आलोय आम्ही आता. टीव्ही वगैरे चालू आहे. दीपाची मम्मी बसली आहे टीव्ही बघत. प्रिया खूप चिडली आहे का, तर तिला भूक लागते म्हणून ती चिडचिड करते. माझी मम्मी पण आलेली आहे किचन मध्ये. ते काय बोलतात ते माहिती नाही. तिघे आहेत. गॅस मोठा कर म्हणजे चांगलं तापू दे, पटापट भाकर होते. सुकटीची चटणी. आणखी काय, सुकटाची चटणी. सुकटीची चटणी, बोंबील भात खायला या. अजून अजून काय, आणि भाकर, बांगडे.
हा पोटावर फाडलेत. लसूण ठेचून टाकला आहे, तर आता कांदा टाकतीये. कांदा छान फ्राय करून घ्यायचा, जसं आपण करतो ना सोडे भात तसंच सेम बोंबील भात करायचा. मोनिका टोमॅटो चिरतीये, पण ती काय झाले आजीबाई सारखी एकच जागी बसली, ती काय ये जा करत नाहीये, त्यामुळं घ्यायला पण आपल्याला जावं लागतंय. काय काय चिरलंय ते पण बघावं लागतं. आजीबाई बसलाय, आजीबाईकडनं टोमॅटो आणते. आले आजीबाई आल्या. आजीबाई धडकल्या. आजीबाई मागे येऊन थांबल्या, त्या ऐकत होत्या काय चाललंय काय नाही. गॉसिप करायलाच आवडतं आम्हाला जास्त करून. तर आता मी टोमॅटो पण टाकलाय त्याच्यामध्ये. मस्तपैकी हे छान असं परतून घ्यायचंय. अगं चमचा कुठे आहे उलटणी वगैरे? आणि भाकरी कशाने हे करते? थोडा मोठा आवाज ठेव प्रिया. अरे व्यवस्थित असं आहे ना, छान असं म्हणजे त्याला व्यवस्थित असं वाफ भरून छान परतून घ्यायचा कांदा. थोडं परतून घेते मी. दीपाचं चाललंय मस्त भाकरी. आणि प्रियाचा हा बोंबील भात रेसिपी खूप छान आहे. आम्हाला सर्व मैत्रिणींना खूप आवडतो, हे एवढं बस होईल कांदा. म्हणून आज खास बेत केला तिला हातचा. ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा. बोंबील भाताची खूप टेस्टी आहे आणि खूप छान लागते. सगळे खातील ना सुकट केलं तर? आमचं नाही खात. खातील ना सगळे. नाही आमचं. दिले टाकून आम्ही पाकिट आम्ही वापरतच नाही आमचं. काय काय लिंबू आता आहे. ते सुकटला हे कधी यायचं? लिंबू ती बसली अडकून. लिंबू लिंबू हा? सुदीपला सांग टोमॅटो आणायला. टोमॅटो पाहिजे ना? सुदीप आता तू पण सुद्धा आली असं हा. त्याच्यात कांदा टोमॅटो छान लागतं. ए सुदीप टोमॅटो घेऊन ये ना समोरच्या दुकानातून. तिला नको, तिला ए आता अर्धा सांग काय आणायचंय का? तेवढंच आणायचं बाकी. ए 1 किलो आण रे टोमॅटो. मला लागतील तुम्हाला घरात नाही लागणार. घरात पण लागतील. अर्धा किलो आण. 10 वेळा कशाला जायचंय? टोमॅटो घेऊन ये बाळा. प्रिया आणि त्याला मग बघून दे टोमॅटो. प्रिया बघा नाही तर अर्धा किलो सांग बाबा, नाही तर द्यायचं कसले पण तुझ्या पाकिटात पैसे. अर्धा किलो सांग. हा अर्धा किलो त्याला. आता कांदा आहे ना छान असा मस्तपैकी परतला गेलेला आहे. तर ह्याच्यामध्ये थोडी हळद हे तिखट घरचे का कसं आहे दीपा? घरचं आहे घरचं आहे ना? घरचा मसाला. तर हा मसाला आहे, घरी केलेला आहे हा मसाला. तिखट की कसा आहे? तिखट आहे आमच्याप्रमाणे तर तिखट आहे. तर थोडी धने पावडर, खूप झणझणीत आहे का काय माहिती नाही, कारण की मी तर तिखट खात नाही एवढं. ती पण फक्त आहे ना जे मस्त असं एकदम वास येतोय तिखट नाही मसाल्याच्या. खाती माहितीये का ती फक्त असं शेलक असून ना ते तिखट ती खाती. खूप छान वास येतोय पण मसाल्याचा. ओ हो खरं हो आला हो. का रो? खरंच खरंच घरचा मसाला आहे. खूप मस्त. हे बघा हा मसाला दीपांनी घरी केलेला आहे. बरं पडतं असं मसाले करून ठेवले ना वर्षाचे, किंवा काही टेन्शन राहत नाही. आपला घरचा मसाला कधी पण चांगला. हे काय करतेय? तेल घातलंय मी त्याच्यामध्ये. अच्छा. मला तेल थोडं कमी वाटलं, कारण मी सुरुवातीला थोडंच घातलं होतं. कारण जास्त तेल असलं की कोणी खात नाहीये, म्हणजे कोणाला तेलकट तिखट बिलकुल चालत नाही. हे पण असं छान परतून घ्यायचं. आम्ही जिम करतो ना गाईज, मग त्याच्यानुसार आम्ही तेल आणि तिखट स्पायसी तेवढं तसं वापरतो. त्याच्यामध्ये बोंबील टाकायचे आपल्याला. ठीक आहे, बोंबील टाकून पण ते छान असं परतून घ्यायचं, म्हणजे ते बोंबलाचं फ्लेवर पण त्याच्यामध्ये छान येतो. थोडंसं परतायला ठेवून द्यायचं. तर मी मला लागतात तेवढेच बोंबील त्याच्यामध्ये टाकले. हे पण असं छान परतून घ्यायचं आणि थोडा वेळ आपलं वाफ भरायला ठेवून द्यायचं. हो 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 हो, काय एकदम कलर आलेला आहे, मस्त एकदम गोल्डन कलर आलेला आहे, छान. आणि त्याच्यामध्ये आता बोंबील टाकले आहेत, भिजून ठेवलेले बोंबील. थोडा वेळ वाफ भरण्यासाठी ठेवून द्यायचं.
मस्त थोडासा ह्याच्यामध्ये कढीपत्ता राहिला होता तर थोडा कढीपत्ता टाकते मी त्याच्यावर. हो, आणि मस्त ह्याच्यामध्ये भिजून ठेवलेले सुके बोंबील. भात किती वाटायचं असतं? हा 3 वाटेल ते. हो, किती छान मस्त एकदम वास येतो एकदम छान मस्त जर का मोने आणली. बोंबीलचं. कसं दिसतंय बघा. आता वाफ भरायला झाकून ठेवायचंय, तर प्रिया झाकून ठेवेल आता त्याच्यावरती. परतून झालेलं आहे, त्याला कलर पण खूप सुंदर असा लाल कलर आलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता हे तांदूळ मी धुवून ठेवले होते, तर आता हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. हा 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 हा, काय मस्त फ्लेवर आणि काय छान वास येतोय. वास खूप छान येतो. मला तर असं वाटतंय आज मी कोकणामध्ये खूप म्हणजे कोकणामध्येच असं जेवण भेटू शकतं. एवढं सुकट, बोंबील, भाकरी, बांगडा खूप छान. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा गाईज घरी आणि सांगा आम्हाला की कसं झालंय छान टेस्टी. लागतं, म्हणजे एक सोडे भात कसा असतो त्या टाईपच लागतो. सुंदर लागतो बोंबील भात पण. आम्हाला सांगा तुम्ही ट्राय करून की कशी वाटली ही रेसिपी. कधी भाजी वगैरे करता म्हणजे कुठलीही रस्सा भाजी असो काही असो तर पाणी गरम करून घ्यायचा, त्याने चव छान येते. आहे की नाही? पाणी गरम करून घेतलं की चव छान येते. गेले काय घेऊन आले बघ. आता हे पाणी छानपैकी गरम झालेलं आहे, तर थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. मी 3 वाट्या तांदूळ घेतला होता, तर त्याप्रमाणे आता मी पाणी घालतीये त्याच्यामध्ये. हा तांदूळ जो आहे ना तो बासमती तुकडा आहे, त्यामुळे ह्याला पाणी जास्त घातलं की तो असा गिचका होतो. तुम्ही तुमच्यानुसार घाला गाईज हो. पाणी. तर मी आता ह्याला लागेल तसं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित. अजून थोडंसं लागेल त्याला, तर थोडंसं अजून घालते. ठीक आहे. आणि मीठ कसं आहे, मी सगळ्यात शेवटी मीठ घालत असते, तर मीठ अजून बाकी आहे घालणं. कोथिंबीर आहे का? हा 2 वाजून घेते का? आली. हां 2 वाजून गेले. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते मी. कोथिंबीर टाकलं ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो, कोथिंबीरीचा वास राहतो. आता करताना पण टाकायची आणि नंतर जेव्हा होईल ना भात गरम गरम तेव्हा वरतून पण टाकायची थोडीशी. आता झाकण लावून ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बोंबील याच्यामध्ये बिलकुल गाळ वगैरे तुम्हाला असं वाटत असेल बोंबील गाळ होईल वगैरे, बोंबील बिलकुल पण गाळ होत नाही ह्याच्यामध्ये. तसेच्या तसे राहतात. 2 शिट्टीमध्ये भात आपला होऊन जाईल. हा, मला तर खूप भूक लागली आहे गाईज, खूप भूक लागली आहे मला. पण टेस्टी जेवणासाठी थोडं थांबावं लागतं. ठीक आहे, भेटूयात. 10 मिनिटं. आता सुकटची चटणी करण्यासाठी रेडी करत आहेत. तर त्याच्यासाठी सुकट थोडीशी भाजून घ्यायची. टाक थाळीत भाजल्यावर. हां, तर भाजून घेतली ना त्याची टेस्ट छान होती. दीपा भाजतीये. दीप भाजते. आपला मेनू डिसाईड करा पहिला, म्हणजे त्याप्रमाणे करायला. कुठं तिकडे जायच्या वेळेस काहीतरी घेऊन जाऊ चिकन काहीतरी नाही, आताच डिसाईड काय बोलू ते सांग. सांग. तर सुकटची चटणी करायची ना आपल्याला, त्यासाठी मी आता सुकट भाजून घेतलीये. भाजून झाले की ते पाणी गेलं की हे थोडेसे बोंबील राहिले होते, त्याला तर लागतात तेवढेच मी भातामध्ये टाकले होते. आता थोडेसे राहिलेत, हे नुसते असे फ्राय करणार आहे आम्ही. त्याच्यात थोडंसं वा 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 वा. टोमॅटो थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि परतायचे. छान लागतात, म्हणजे एकदम असे कुरकुरीत होतात ते. वा 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 वा. छान. तर हे छान असे पसरून ठेवायचे तव्यावर, म्हणजे एकदम असे कुरकुरीत छान होतात. कुरकुरीत झाले की छान लागतात हे. कर ना. सुकटाची चटणी आता रेडी होणार आहे. आता तेल टाकले. तेल जास्त टाकायचं नाही गाईस, कारण की इथं कोण तेल जास्त खात नाही. तेल गाजर कापले आणले. मी पण घेऊन ठेवलेले. हा ना? बरोबर केले. अगं पर तुम्ही ते ना कडक होतात, असे पसरून ठेव. नाही, या साईडला ठेव आणि तेल इकडं गरम करायला ठेव. जर तवा तिकडे ठेव. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे. कांदा नाही कधी पण
जरा कांदा, मोनिका चिरून गेली कांदा, आजीबाई हा ना. म्हणती मला मोने नका बोलू, मोनी बोला, नाहीतर मोनिका. हो का? हो, आम्ही डायरेक्ट गाणंच म्हणू मोनिका. मोना बोलवली ती तिच्या मोना. बहिणीला आवडलेलं नाहीये ना हो का? मोने मोने बोललेलं. मोना टाकू सिंग. हा. आम्ही प्रेमाने बोलतो म्हणून. मोना फन्ना सिंग. हो. सोनाली आता टोमॅटो चिरत आहे. सुकटसाठी सोनाली टोमॅटो चिरतीये. आता ही सुकट परत एकदा मी बघून घेते. पण ह्याच्यामध्ये परत काय भेटलं खडा बिडा तर माझ्या नावाने सगळ्या ओरडत बसतील. जरा भिंग्याचा चष्मा लावून बघ. म्हणजे तुझा चष्मा भिंगाचा म्हणून. काय देऊ? भिंगाचा चष्मा. दीपा बघा विचारायला आली काय देऊ, ते भिंगाचा चष्मा. भिंगाचा चष्मा नाही, नाही. सुकट जरा धुवून घेते मी. एवढीशी बोरं घेऊन आली सोनाली. मस्त हे धुवायला लागले. ते भाजून घेतलेली सुकट. हा, भाजून घेतलेली सुकट अशी छानपैकी धुवून घ्यायची. धुवून का घ्यायची असते तुला? बाई कुठं पण खावतात वाळत टाकतात. सोनाली सांगेन धुवून का घ्यायची असते सोनाली. कारण तिला रेतीमध्ये वगैरे वाळवत ठेवलेली असते. जर आपण नाही धुवून घेतली तर कचकच लागते. मग ती रेती असते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे ती तशी आधी कंपल्सरी. लसूण वगैरे घेऊन खडे काढलेले आहेत त्याच्यातले. पण पण ती बारीक बारीक रेती असते ना ती कारण ती टोमॅटोची कुठे वगैरे. पण हा, आता मग सगळी खायची मजा जाते. किती फटाफट फटाफट काम चाललंय. बापरे खूप मेहनती आहेत ह्या सगळ्या. हो. खूप मेहनती आहेत. आणि जेवण म्हटलं ना गाईज तर आम्ही सगळे एवढं म्हणजे एन्जॉय करतो ना फूड. तोच एक आमचा म्हणजे महत्त्व हे आहे. आमचं मैत्रीच जेवणावरूनच आमची मैत्री झाली आहे खरं म्हणजे. तर जेवणासाठी एकत्र मिळणं हे करणं, तर आमच्यासाठी जेवण हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आमच्या फ्रेंडशिपमध्ये जेवण. आता कांदा थोडासा परतलेला आणि हा सगळ्यांसाठीच असला टोमॅटो पाहिजे घालते. विषय. जेवणाचा पण आणि फिरायला जाण्याचं पण, बाकी सगळं तुमचं आउटिंग काय असतं ते सगळ्यांनी मजा केली पाहिजे. आता दीपा बोरं खात बसली. हे बघा. मेरा काम खतम. त्याला काही सुचत नाही आता. ती बसली या बोरं बोरं खात. खायला. आता परत थोडासा टोमॅटो टाकून कांदा अजून परतून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो छान. आता त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट. चमचे तर मोठे मोठे ठेवले ग दीपा. तिला तिखट कमी लागतं ना गं, त्याच्यामुळे तुम्ही छोटे चमचे ठेवले. पण आता ती म्हणतीये तिखट आहे. तिला जास्त तिखट लागत नाही. मला वाटत ते तिखट तुमच्या असेल. हिशोबाने टाका तुम्हाला कसं नाही, ठसका उठलाय ना प्रिया, धने मग पावडर. तिखट आहे. हा 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 हा. मस्त अशी आता सुकटाची चटणी रेडी सुकटची होणार चटणी, आहे. सुकटाची नाही, ही सुकटची चटणी आहे. एकच आहे हो. सुकटा आणि सुकट. सुकटाची चटणी म्हणजे खूप जास्त सुकट. जास्त क्वांटिटी मध्ये. हो. सुकटा. हा, सुकटा. हे कोथिंबीर हे कर माझी. हे थोडं नाक बघ तिचं. ती धुतलेली आहे का? हा 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 हा. रे 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 मोनी रे. बांगडा घेऊन आली होती. होय. खातीये बघ करता करता. ए प्रिया रुक जा. क्या रे. खा मत. कांदा छान फ्राय झालाय. त्याच्यामध्ये आता सुकट टाकून घेऊ. आता तयार होणार आहे सुकट मस्त 10 मिनिटांमध्ये. हो ना. एखादी काही असेल तर पाहिजे असेल तर करडं. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. पिंक सॉल्ट आहे गाईज हे. पिंक सॉल्ट. हे कमी खारट असतं. हे कमी खारट असतं. नाही कमी खारट असतं. बघा हे मस्त कोथिंबीर टाकलेली आहे. नाही खाणार. हा?
हा मार्गशीर्षच्या अगोदर पासून आपलं ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू. मग ते येते, बोंबील येते. आता एवढं मांजर उभं राहिलं कुट्टीला तर मांजर पळून जायची. नाही अजून थांबून ना. भाऊला की कसं जमेल तसं दुपारी वगैरे जाऊन येते. मस्त एकदम छान दिसतीये सुकट. हा. छान अशी परतून घ्यायची. तर हे आहे सॅलेड, भाकरी, हे बोंबील फ्राय, हे सुकटाची चटणी, बांगडा फ्राय आणि हे बोंबील राईस. तर अशी आमची थाळी रेडी झालेली आहे गाईस. तर आम्ही भेटूयात आता थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर.